हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9 मॅथ्स याची सेकंड युनिट टेस्टची एक सराव प्रश्नपत्रिका सोडू. ही सराव प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची 2022-23 म्हणजेच मागील वर्षीची आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स पार्ट 1 ची प्रश्नपत्रिका आणि त्याचे सोल्युशन पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स पार्ट 2 इथून सुरुवात करूया. तर हा पहिला प्रश्न. क्वेश्चन नंबर 1 इज सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राइट द अल्फाबेट ऑफ दॅट आन्सर. First is NTSE is a parallelogram. If measure of angle T is 40 degree, then measure of angle N is equal to. या चार पैकी आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. तर या क्वाड्रिलॅटर मध्ये आपल्याला अँगल T चं मेजर दिलेलं आहे आणि अँगल N चं विचारलं. मग N नंतर लगेच T येतो, याचा अर्थ T चा हा ऍडजसेंट अँगल असला पाहिजे आणि हा पॅरलोग्राम आहे. अँड वी नो दॅट द ऍडजसेंट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. म्हणजेच हे जे दोन अँगल्स आहेत, अँगल T प्लस अँगल N, हे सप्लिमेंटरी असले पाहिजेत. म्हणजेच या दोन्हीच्या मेजर्सची सम असली पाहिजे 180. मग अँगल T 40 डिग्री दिलाय, ती इथे किंमत ठेवूया. प्लस अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री प्लस 40 जर आपण राईट हँड साईडला घेतले तर -40 होईल. दॅट इज अँगल N इज इक्वल टू 180 मायनस 40, दॅट्स 140 डिग्री. हा ऑप्शन आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसतो. So option C is the correct answer. Next is the length of the largest chord of a circle with radius 2.8 cm is. ह्या चार पैकी ऑप्शन आपल्याला निवडायचं. Radius is given to be 2.8 cm and we know that largest chord of a circle is a diameter. त्यामुळे याची डायमीटर जितकी असणार आहे तितकी ती म्हणजे त्याची लॉंगेस्ट कॉर्ड असणार. मग डायमीटर ही रेडियसच्या डबल असते. इट इज डायमीटर इज इक्वल टू 2 into r, that is 2 into radius. मग रेडियस आपल्याला 2.8 दिलेली आहे. सो 2.8 into 2, 5.6 cm. So this is the diameter of that circle. That means the largest chord of that circle is 5.6 cm. हा दिला आपल्याला ऑप्शन बी मध्ये. नेक्स्ट इज द अपोजिट अँगल्स ऑफ अ rhombus are 2x plus 35 degree and 4x minus 25 degree. Then find the value of x. Opposite angles of rhombus are given. We know that opposite angles of rhombus are congruent. म्हणजे हे जे दोन मेजर दिले, that is 2x plus 35, हे एका अँगलचं मेजर दिले आणि दुसरा अँगल आहे 4x minus 25. हे दोन्ही इक्वल असणार आहे. आता आपल्याला 35 minus 25 जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर प्लस 25 होतील. दॅट इज इक्वल टू 4x प्लस 2x जर राईट हँड साईडला घेतलं तर -2x होतील. 35 plus 25 that's 60 is equal to 4x minus 2x, 2x. 60 divided by 2 is equal to x. 2 into x आहे, 2 जर लेफ्ट हँड साईडला घेतलं तर डिनॉमिनेटर जाईल. 2 ने जर भाग घालवला तर 30 चा भाग येईल. So 30 is equal to x. That means value of x is 30 degree. Next, in this figure O is the center of the circle. Chord AB is congruent to chord CD. AB आणि CD या दोन chords congruent दिलेले आहेत आणि OQ is perpendicular to AB. So OQ is perpendicular drawn on chord AB and OP is perpendicular drawn on chord CD. If OQ is 3 cm, what would be the length of OP? हा प्रश्न आहे. म्हणजे OQ जर 3 असेल तर OP किती? मग आपल्याला इथे दिले पहिल्यांदा की chord AB आणि chord CD हे congruent आहे. So chord AB is congruent to chord CD. We know that if two chords of a circle are congruent, then they are at equal distance from the center of the circle. म्हणजेच हे दोन chords AB आणि CD हे congruent आहेत, म्हणजेच ते सर्कलच्या सेंटर पासून इक्विडिस्टंट असणार आहेत, म्हणजे समान अंतरावर असणार. मग O पासूनचं AB चं डिस्टन्स म्हणजेच काय तर OQ, ते 3 दिले. मग OP सुद्धा असणार आहे 3. So we have OP is equal to OQ, that is equal to 3 cm. कशावरून? Because the reason is congruent chords are equidistant from the center of the circle. So that's why distance OP is also 3 cm. Next question, we have to complete this activity. In triangle ATM, points P and Q are midpoints of side AM and side TM. AT is equal to 5. Then complete the following activity to find the length of PQ.
तर यामध्ये ट्रायंगल ATM हा जो ट्रायंगल दिला आहे याच्यामध्ये P आणि Q हे AM आणि TM चे मिड पॉइंट्स आहेत. सो बाय midpoint theorem we know that the segment joining two midpoints of sides of a triangle is parallel to the third side and it is half of that. म्हणजे हा जो सेगमेंट PQ आहे तो AT ला पॅरलल असणार आहे आणि तो AT च्या हाफ असणार आहे. सो PQ इज इक्वल टू 1/2 into AT. म्हणजे 1/2 आहे तसं ठेवूया. AT ची लेंथ 5 दिलेली आहे. सो 1/2 into 5 म्हणजे 5 ची निमपट करायची, दॅट इज 2.5 सेंटीमीटर. Next question is, if the diagonal of a square is 12 root 2 centimeter, then find the perimeter of a square. We have the relation between diagonal of a square and side of a square. So diagonal of a square is equal to root 2 into side of the square. आता हा diagonal दिला आपल्याला 12 into root 2, that is equal to root 2 into side. याच्यावरून आपण साइड काढू शकतो त्या स्क्वेअरची. रूट 2 ला रूट 2 निघून जाईल. सो साइड ऑफ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर. आपल्याला विचारले पेरिमीटर किती असेल. सो वी हॅव द फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 4 into side. That is equal to 4 into side is given to be 12. So 12 into 4, that's 48 centimeter. So this is the perimeter of a square. Next question. Point O is the center of a circle. Segment OP is perpendicular to RS. RS is equal to 48 centimeter. OP is equal to 7. Find the radius of the circle. Now here OP is perpendicular to RS. OP हा RS या chord वर perpendicular काढलाय. तिथून आपण सुरुवात करूया. So segment OP is perpendicular to chord RS. Now we know that if a perpendicular drawn on a chord of a circle from the center of the circle, it bisects the chord. म्हणजेच हा पॉइंट P chord RS चे दोन समान भाग करतो. म्हणजे RP जेवढा आहे तेवढाच PS असणार आहे. म्हणजेच ह्यातला प्रत्येक भाग PS आणि RP हा पूर्ण RS च्या हाफ असणार आहे. And the reason is perpendicular drawn from a center of a circle to a chord. That is equal to 1/2 into the length of RS is given to be 48. त्यामुळे इथं 48 ठेवूया. 2 ने जर भाग घालवला तर 24 चा भाग जाईल. सो PS इज इक्वल टू 24. PS आपल्याला 24 मिळाला. त्याच्यानंतर OP हे डिस्टन्स 7 दिलेला आहे. सो इन दिस वे इफ वी हॅव ट्रायंगल OPS which is a right angle triangle, in that we can use the Pythagoras theorem. So by that we have OS square is equal to OP square plus PS square, and this is by Pythagoras theorem. त्यामध्ये OS काढायचं म्हणजे त्याची रेडियस काढायची आहे. OP आपल्याकडे आहे. OP is given to be 7, that square, plus PS. PS ची लेंथ आपण इथं काढलेली आहे 24. तिथं सबस्टिट्यूट करू. आता या बाजूला आपल्याला शिल्लक राहील OS square is equal to 7 square is 49 plus 24 square is 576. So 49 plus 576, that's 625 is equal to OS square. If you take square root on both the sides, we have OS is equal to square root of 625 is 25 centimeter, which is nothing but the radius. ही जी radius आहे सर्कलची ती असणार आहे 25 centimeter. Next question. Diagonals of a rectangle PQRS intersect at point T. PR is equal to 10 centimeter. ह्या डायग्राम मध्ये PR हा जो डायगोनल आहे तो 10 centimeter दिला आहे. मेजर ऑफ अँगल RPQ हा 40 डिग्री दिला आहे. त्याच्यावरून ST ची लेंथ काढायची आहे आणि अँगल PRS चे मेजर काढायचं. पहिल्यांदा लेंथ ST काढूया. सो वी हॅव टू स्टार्ट विथ क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल आणि तो रेक्टँगल असल्यामुळे त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या क्वाड्रिलॅटरलला लागू होणार आहेत. सो डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. जे PR आणि QS हे दोन्ही डायगोनल्स आहेत. So they must be congruent, that is PR is equal to QS. त्यातला आता PR 10 centimeter आहे, मग QS सुद्धा 10 centimeter असणार आहे. So PR is equal to QS is equal to 10 centimeter. Now we want ST. ST ची लेंथ आपल्याला काढायची. We have another property of a rectangle that diagonals of rectangle bisect each other.
म्हणजे ते दोन्ही एकमेकांचे समान भाग करतात. म्हणजे ST हा जो भाग आहे तो पूर्ण QS च्या हाफ असणार आहे. सो ST is equal to half of QS because T bisects both the diagonals PR and QS. म्हणजे ST हा जो सेगमेंट आहे तो पूर्ण QS म्हणजे जो डायगोनल आहे त्या रेक्टँगलचा त्याच्या हाफ असणार आहे. सो 1/2 इंटू QS ची लेंथ 10 काढली आपण इथे सबस्टिट्यूट करू. 2 भाग घालवलं तर 5 चा भाग जाईल. सो 5 सेंटीमीटर इज द लेंथ ऑफ सेगमेंट ST. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. ST is equal to 5 सेंटीमीटर. तर दुसरं आपल्याला उत्तर पाहिजे मेजर ऑफ अँगल PRS. डायग्राम मध्ये मेजर ऑफ अँगल PRS म्हणजे हा अँगल आपण कन्सिडर करूया. आता हा रेक्टँगल आहे म्हणजे तो पॅरलोग्राम असणारच आहे. प्रत्येक रेक्टँगल हा पॅरलोग्राम असतो. दॅट मीन्स PQ and SR are two parallel lines and if PR is their transversal, मग हे जे दोन अँगल्स तयार होतात अँगल RPQ आणि अँगल PRS हे दोन्ही अल्टरनेट अँगल्स आहेत. and we know that if two lines are parallel then their alternate angles are congruent. म्हणजे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. सो measure of angle RPQ is equal to measure of angle PRS. The reason is these are alternate angles. यापैकी एक अँगल PRQ 40 डिग्री आहे. इथे सबस्टिट्यूट करूया. That is equal to angle PRS. That means measure of angle PRS is equal to 40 degrees. So this is the answer of the second question. Measure of angle PRS is equal to 40 degrees. नेक्स्ट क्वेश्चन अँड ट्रायंगल STD त्याचे मेजरमेंट्स दिलेत आणि आपल्याला त्याचं सर्कम सर्कल काढायचं आहे. सर्कम सर्कल जर काढायचं असेल तर पहिल्यांदा तो ट्रायंगल काढायला पाहिजे. मग ह्या ट्रायंगल मध्ये डायमेन्शन आपल्याला अशा दिलेत की दोन साइड्स आणि एक अँगल दिला. मग ह्या ज्या दोन साइड्स दिल्यात त्याच्यामध्ये एक कुठली तरी साइड आपण बेस घेऊया. समजा TD हा बेस घेतला. तुम्ही हे जॉमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून कन्स्ट्रक्ट करा. TD 5.3 सेंटीमीटरचा काढायचा. अँगल T 65 डिग्री दिला. प्रोट्रॅक्टर घेऊन 65 डिग्रीचा एक रे काढून घ्या. त्यानंतर T पासून हा जो S पॉइंट वर कुठेतरी मिळणार आहे त्याचा अंतर 4.8 आहे. मग कंपास मध्ये 4.8 अंतर घेऊन हा जो रे काढलाय तिथे कंपासचा एक तो T वर ठेवायचा आणि वरच्या बाजूला एक आर्क काढून घ्यायचा. हा असेल पॉइंट S. तो S आणि D एकमेकांना जोडून घ्यायचा. सो दिस इज ट्रायंगल STD. इथे त्याचे डायमेन्शन्स लिहायचे आणि आता आपल्याला जर सर्कम सर्कल काढायचं म्हणजे यातल्या कुठल्याही दोन साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. समजा पहिली साइड TD घेतली तर त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असा कंपासच्या सहाय्याने आपण काढून घ्यायचा. त्यानंतर समजा दुसरी एक साइड TS घेतली तर त्याचाही परपेंडिक्युलर बायसेक्टर त्याच पद्धतीने काढून घ्यायचा. त्या दोन्हीचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो सेंटर घेऊन या तिन्ही पॉइंट्स मधून जाईल असं एक सर्कल काढून घ्यायचं. तुम्ही जॉमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून जर हे व्यवस्थित कन्स्ट्रक्शन केली तर तुम्हाला सर्कम सर्कल मिळेल. तर या पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन पूर्ण करा. नेक्स्ट क्वेश्चन इज प्रूव्ह दॅट डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हे प्रूव्ह करायचं आहे याचा अर्थ पहिल्यांदा आपल्याला इथे डायग्राम काढावा लागेल. अँड वी हॅव टू प्रूव्ह दिस अबाउट अ रेक्टँगल. एक रेक्टँगल काढूया. त्याला नाव देऊया ABCD. आता त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहेत आपल्याला दाखवायचं. त्यामुळे डायगोनल्स काढून घेऊया AC आणि BD. आता ह्याच्यामध्ये जे जे दिले ते पहिल्यांदा गिव्हन मध्ये लिहूया. क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle. Then what is to prove? प्रूव्ह काय करायचं आहे तर ते डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहेत. याचे डायगोनल्स कोणते तर सेगमेंट AC हा एक डायगोनल आहे. इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BD. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. नाव द प्रूफ. आता हे प्रूव्ह करायला आपण दोन ट्रायंगल्स कन्सिडर करूया. पहिला ट्रायंगल ABC, दुसरा ट्रायंगल BCD. आणि हे दोन ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवायचा प्रयत्न करूया. इट इज इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD. त्याच्यामध्ये AB इज कॉन्ग्रुएंट टू CD बिकॉज दीज आर अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल. त्यामुळे हा पहिला घटक आपल्याला मिळाला. Segment AB is congruent to segment CD because these are opposite sides of
रेक्टँगल. त्याच्यानंतर दुसरा घटक असा लिहूया अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. आता हे का, ॲज दिस इज रेक्टँगल याचा प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे, त्यामुळे अँगल बी 90 डिग्री आहे, अँगल सी पण 90 डिग्री आहे, म्हणजे ते कॉन्ग्रुएंट झाले. सो द रिजन इज ईच ऑफ मेजर 90 डिग्री. आणि तिसरी एक साइड BC जी आहे ती ह्या दोन्ही ट्रायंगलचा भाग आहे, विच इज अ कॉमन साइड. इट इज सेगमेंट BC is congruent to segment BC, and the reason is it is a common side. म्हणजे आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल ABC is congruent to triangle BCD, by which test दोन साइड आणि त्याच्या मधला अँगल आहे, that is by SAS test. So if these two triangles are congruent, then their corresponding sides are also congruent. करस्पॉन्डिंग साइड समजा आपण AC घेतली, ते सेगमेंट AC, तर त्याची करस्पॉन्डिंग साइड होईल सेगमेंट BD. आणि कशावरून, द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला, AC इज कॉन्ग्रुएंट टू BD, दॅट मीन्स डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. तर अशा पद्धतीने याची प्रूफ आपण घेऊ शकतो. इन अ पॅलोग्राम ABCD, AB is equal to 4.5, AD is equal to 5.4, angle B is equal to 55 degree. Find the lengths of remaining sides and measures of remaining angles of quadrilateral ABCD. तो quadrilateral ABCD हा पॅलोग्राम आहे. पहिल्यांदा आपण हा पॅलोग्राम काढू. सो त्याच्यामध्ये B अँगल 50 डिग्री असला पाहिजे, त्यामुळे हा व्हर्टेक्स B घेऊया, हा A घेऊ, C आणि D. हा अँगल B दिला आहे 55 डिग्री. AB दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर, AD दिलेला आहे 5.4 सेंटीमीटर. आता उरलेले साइड्स काढायचे. सर्वात अगोदर हे लिहायचं की हा क्वाड्रिलॅटरलचा कोणता प्रकार आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅलोग्राम. त्यामुळे मग पॅलोग्रामच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला वापरता येतील. फर्स्ट प्रॉपर्टी इज अपोजिट साइड्स ऑफ अ पॅलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. मग AB ची अपोजिट साइड कोणती, तर CD. सो AB इज इक्वल टू CD. AB ची लेंथ 4.5 दिली, CD ची लेंथ सुद्धा असणार मग 4.5 सेंटीमीटर. म्हणजे इथे CD ची लेंथ मिळाली आपल्याला 4.5. इन द सेम वे AD and BC आर द अपोजिट साइड्स. सो AD मस्ट बी इक्वल टू BC, दॅट इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर. म्हणजे ह्या सगळ्या साइड्सची आपल्याला लेंथ मिळाली. आता अँगल्स बघूया. वी ऑल्सो नो दॅट अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅलोग्राम आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. अँगल B चा अपोजिट अँगल D आहे, मग B 55 असेल तर D सुद्धा 55. इट इज अँगल B इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 55 डिग्री. आता राहिला फक्त अँगल A आणि अँगल C यांचं मेजर काढायचं. आता ह्याच्यामध्ये हा पॅलोग्राम असल्यामुळं अँगल A आणि अँगल B हे इंटिरियर अँगल्स आहेत. अँड ॲज दिस टू लाईन्स आर पॅरलल, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. दॅट मीन्स मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B is equal to 180 degree, as these are interior angles. तर ह्याच्यामध्ये अँगल B दिलाय आपल्याला, सो अँगल A आहे तसंच घेऊया. अँगल B 55 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग अँगल A चं मेजर आपल्याला काढायचं आहे. 180 डिग्री राईट हँड साईडला ठेवू, 55 डिग्री राईट हँड साईडला घेतलं तर -55 डिग्री होईल. इट इज मेजर ऑफ अँगल A is equal to 125 degree. The angle A जो आहे तो 125 डिग्री आहे. तो जर 125 असेल तर त्याचा अपोजिट अँगल C सुद्धा तितकाच असणार आहे. इट इज अँगल A is equal to अँगल C is equal to 125 डिग्री. तर अशा पद्धतीने उरलेल्या रिमेनिंग साइड्स आणि रिमेनिंग अँगल्स त्या सर्वांची मेजर्स आपण काढू शकतो. त्याच्यासाठी आपण ह्या पॅलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, opposite sides are congruent, opposite angles are congruent, and adjacent angles are supplementary, त्याचा उपयोग करून घे. तर अशा पद्धतीने आपण याच्या सर्व साइड्स आणि सर्व अँगल्स त्यांचे लेंथ्स आणि मेजर्स काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. इन फिगर सेंटर ऑफ टू सर्कल्स इज O. Chord AB of bigger circle intersects the smaller circle in points P and Q. Show that AP is equal to BQ. म्हणजे AP आणि BQ हे कॉन्ग्रुएंट आपल्याला दाखवायचे. Now to show this we have to do one construction. We have to draw a perpendicular from center to chord AB.
तर समजा हा परपेंडिक्युलर आपण एम काढला, मग ही कन्स्ट्रक्शन पहिल्यांदा आपण अशी करूया. सेगमेंट OM इज परपेंडिक्युलर टू segment AB. Now we have the property, if we draw perpendicular from a center of a circle to a chord, it bisects the chord. म्हणजेच हा स्मॉलर सर्कल साठी आपण हा थेरम वापरू शकतो. फॉर अ स्मॉलर सर्कल त्याची कॉर्ड PQ आहे, म्हणजेच PM आणि MQ या दोन्ही कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट होतील. इक्वेशन नंबर 1. In the same way, we can apply it for the larger circle or a bigger circle also. For a bigger circle, आता त्याच्यासाठी कॉर्ड आहे AB, त्यामुळे तो AB चे पण दोन समान भाग करतो, म्हणजे AM जेवढा आहे तेवढाच BM असणार आहे. AM is equal to BM. इक्वेशन नंबर 2. आता हे जे AM आणि BM आहे त्याच्यामध्ये आपण AM म्हणजेच AP आणि PM असे दोन लहान लहान भाग करू शकतो. म्हणजे AP प्लस PM आपल्याला AM मिळणार आहे. So instead of AM, we can write AP plus PM, that is equal to BM म्हणजेच काय, तर BQ plus MQ. BQ plus MQ. आता इक्वेशन 1 मध्ये आपण असं प्रूव्ह केले की PM is equal to MQ. मग दोन्ही साईडला इकडे PM आहे, इकडे MQ आहे, हे दोन्ही एकमेकाला निघून जाईल. शिल्लक काय राहील, तर AP that is equal to BQ. That is wanted to prove AP is equal to BQ. So this is how we can prove this.